प्रभाग क्रमांक 9 चे भाजपा महायुतीचे उमेदवार राहुल लोंढे हे आपल्या सोबत आहेत। आपल्या प्रभागात कशा पद्धतीने काम चालू आहे या त्यांच्याकडून जाणून घेऊया। आता म्हणायला गेलं तर सगळी गोष्टी विकास कामावर चालणार आहेत आणि त्या दिवशी पण मी बऱ्याचशा लोकांना म्हटलंय की मी विकास कामाचा मुद्दा हातात घेऊन आलेलो आहे। कारण पिढ्यान पिढ्या आमच्या भागाचा विकासच झाला नाही आणि त्यामुळं आमची जनता थोडीशी रोषमध्ये आहे आणि त्याचाच फायदा मला होईल असं मला वाटतंय। कारण बराच वर्ष झालं विकास नाही, काय नाही म्हणून आता जर बघायला गेलं तर आमच्या टॉयलेटचा प्रश्न आहे। महिला आपल्या जुन्या स्टँड मध्ये शौचालयाचा उपयोग करायला जातात, कारण तर जुन्या टॉयलेटची अवस्था जर बघितली तर अतिशय बिकट आहे आणि त्या अनुषंगानं विकासाच्या धोरणं आखली जातील। म्हणजे भविष्य काळात आता येत्या काळात जर आम्ही निवडून आलो, म्हणजे रामभाऊ सातपुतेचं जर सगळेच उमेदवार लागले तर आपली राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे आणि जर अकलूज मध्ये सत्ता लागली तर विकास फक्त भाजपच देऊ शकतो। निधीच्या बाबतीत सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तर भाजपच विकास देऊ शकणार। म्हणजे जनतेनं थोडा विचार केला पाहिजे की कोणाच्या प्रेमासाठी करू नये, आपल्या विकासाचा विचार करून मतदान करावं। प्रचाराचा शुभारंभ कधी होणार आहे? प्रचाराचा शुभारंभ उद्या 5 वाजल्यापासून चालू होईल। प्रचाराचा नारळ भाऊंनी सांगितलेल्या म्हणजे पाहुण्यांनी येऊन होणार आहे आणि तिथून परत 5 वाजल्यानंतर जे सभा झाल्यानंतर प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आम्ही प्रचाराला जोरदार सुरुवात करणार आहे। आता कुठले प्रश्न मुद्दे घेतले आपल्या प्रभागातले? माझ्या प्रभागात रस्ते तर नाहीत, गटरी पण नाहीत, हे माझे मुद्देच राहणार। टॉयलेट हा सगळ्यात मोठा मुद्दा राहणार, कारण मी माझी सोय करू शकतो पण महिला स्वतःची सोय कशी करणार ना। पहिला मुद्दा महिलांची टॉयलेट हा माझा, म्हणजे घरोघरी टॉयलेट, म्हणजे माझा अजेंडाच राहणार की मी घरोघरी टॉयलेट पोहोचवणार। मी जर ह्या प्रभाग क्रमांक 9 मधून आलो तर एक टॉयलेट असणार, हा माझा अजेंडा राहील। कारण सगळ्यात मोठी समस्या रस्ते, गटरी आणि टॉयलेट ह्याची राहिली। त्यामुळं जनतेनं विचार करून आणि पूर्ण डोकं लावून कमळालाच मतदान करावे, कारण कमळच विकास करू शकेल। प्रभाग क्रमांक 9 मधील समस्याबद्दल आपलं मत काय? तसं समस्या बघितलं तर भरपूर आहेत प्रभागामध्ये। जसं राहुलने सांगितलं की रस्त्याची सोय नाही, गटारीची सोय नाही, टॉयलेटची सोय नाही। जी काय घर आहे ती बऱ्याच वर्षापासून प्रस्थापित नेत्यांकडे इथली सत्ता होती 20-30 वर्ष, पण त्यांनी विकासाचं काम केलेलंच नाही अजूनपर्यंत। बघितलं तर झोपडपट्टी टाईप एरिया आपला वाटतोय प्रभाग क्रमांक 9, तिथं घरकुलाची योजना आहे। येणाऱ्या भविष्यकाळात जर राहुल लोंढे जर निवडून आले तर 100% आमचा प्रयत्न राहील की राहुलच्या मदतीनं सगळ्यांना घरकुल असतील, पाणी पुरवठा योजना असेल, टॉयलेटची योजना असेल, सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या। घरोघरीच योजना गेली पाहिजे। प्रत्येक माणसाला जे काय भाजप निवडून येणार आहे त्याचा विकासाची कामं दिसली पाहिजे। रामभाऊच्या अंडरची काय आमची टीम आहे, ते आम्ही ठरवलंय की यंदाचा जी काय निवडणुकीचा निकाल आहे ती भाजपच्या बाजूने लागावा आणि येणाऱ्या सगळ्या यंग पिढीला हे नवीन नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे। आतापर्यंत प्रस्थापित लोकांनी त्यांच्या जवळची माणसं उभं केलेली आहेत आणि त्यांनी कधी लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत किंवा कार्यच केलेलं नाही। त्यांनी स्वतःची घरं भरलेली ती, स्वतःचा विकास केलेला आहे। लोकांचा विकास कोण करणार? आपण माणसं निवडून देतो विकास करायसाठी आणि ते मुद्दा बाजूलाच राहतो आणि बाकीच्या राजकीय चर्चा जास्त रंगवल्या जातात, विकासाचं बोललं जात नाही। मग राहुलच्या मदतीनं आमच्या सगळ्या यंग पिढीनं ठरवलं की राहुलला निवडून द्यायचं आणि प्रत्येक घराचा विकास झाला पाहिजे, घरोघरी कमळ फुललं पाहिजे आणि त्याची सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। सर्वात मोठी समस्या कुठली आहे? सगळ्यात मोठी समस्या आहे ती रस्ते, गटारी, टॉयलेट आणि घरांच्या, म्हणजे पत्र्याची घरं भरपूर आहेत आपल्या एरियामध्ये, त्यांना घरकुलच्या योजना पोहोचलेल्या नाहीत अजून। घरकुलात पैसे म्हणा, परत शौचालयाचा निधी म्हणा, ते पण कोणापर्यंत आधी पोहोचलेलं नाही, कारण आम्ही पण त्या समस्यातनं सध्या चाललेलो आहे आणि आम्हाला ते जास्त गरज आहे।